नवीन आयुष्याची सुरुवात झाली. आपलं एक बारचं टेन्शन संपलंय म्हणजे आपले पेपर संपले म्हणजे आपण आता जिमला जाऊ शकतो. बरोबर की नाही? आपण निघू कॉलेजच्या बाहेर, सुखानं जाऊ रूम कडे. काय पवळ अण्णा? पेपर होते म्हणून बघा टेन्शन होतं, त्यामुळे जिम का सध्याला रेग्युलर केली नाही आपण. आता म्हणलं पेपरही संपलेत, आता जिम कंटिन्यू करू. कसं पेपरही महत्त्वाचे आहेत ना. जय बजरंगबली म्हणून आपण आपल्या वॉर्मअपला सुरुवात केली. आज आपल्याला चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट करायचा आहे. स्टडीसोबत जिमही आपल्याला मेंटेन करावं लागेल. स्टडी महत्त्वाचे आणि वर्कआउटही महत्त्वाचं आहे, काय बरोबर ना? आणि नर्सिंग स्टुडंटला टाईम काढणं म्हणजे खूप अवघड असतं. असं तसं टाईम मॅनेज करून आपण आपला वर्कआउट चालू करतोय आणि सोबत स्टडी आपली मेंटेनमध्ये आहे. तुम्ही माझ्या रील्सला एवढं सपोर्ट करताय, शेअर करताय, लाईक करताय, फॉलो करताय, मला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. अशीच आपण मेहनत करत राहू आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या आपल्याला. आता आपल्याला एका बर्थडे पार्टीला जायचं आहे म्हणून मस्तपैकी खाऊन पिऊन फ्रेश वगैरे होऊन आता निघतो सरळ आमच्या दिदूच्या बर्थडेला. जाण्याआधी आपल्याला आर्यन भेटले, आर्यनची भेट घेतली आणि सरळ येऊन पोहोचलो बर्थडेला. आपली मंडळी तर ऑलरेडी आलेली होती. आमच्या बर्थडे गर्लला तुम्ही बघा कशी दिसते, एकदम परिवणी तयार होऊन ती बसलेली होती बघा इथं. गोला शेटे आले होते. आता चला बर्थडे केक कट करू. मंडळी आत आलेली आहे आणि दणक्यात आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. दादा आणि वहिनींनी दिदूला एवढे गिफ्ट दिलेत ना, आम्ही ते बघूनच खूप हैराण झालो. लहानपणीची मजाच वेगळी असायची बघा. गिफ्टचा भंडारा यायचा आणि मजा खूप यायची. दादाने दिदीची स्कूटी गिफ्ट दिली होती. आता आम्ही एन्जॉय करतोय आणि आज आमच्याकडे स्पेशल बिर्याणी प्रोग्राम होता. पण त्याआधी या दोघां भावांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. म्हटली आज बर्थडे सेलिब्रेट करू आम्ही पण स्वतःच. एक साईडला नॉनव्हेजची पंगत बसली आणि दुसऱ्या साईडला बघा आम्ही व्हेजवाले साईडला आलो. इकडे व्हेजची बिर्याणी वाढलेली आहे. दाबून हाणतो जेवण आणि तुम्हाला भेटतो उद्या. आणि जाण्याआधी आम्हाला वहिनीकडून एक चॉकलेट भेटली होती. बाय.